गणपती आणि नवरात्र चालू होती म्हणून रूमवर नॉनव्हेज बनवता येत नव्हतं. पण जसा दसरा झाला पूर्ण राक्षस गँग जागी झाली. म्हणे अंड्याची भाजी बनवू आज. मग लागलो तयारीला. एक अंड तर रस्त्यात आणताच फुटून गेलं म्हणून त्याचं बिना कांदा मिरचीचं सिंपल ऑमलेट बनवून टाकलं. त्याच्यानंतर मग कांदा टोमॅटो लसूण मस्त बारीक कापून घेतलं आणि मिक्सर मध्ये पेस्ट बनवलं. पेस्ट आम्हाला थोडं पातळच लागतं बरं का. हे बघा याला अंडे सोलायला लावले तर कसे सोलतोय भाई. 3 अंडे खराब करून ठेवले याने. म्हटलं सगळ्यात पहिले ते तू अंडे बाजूला ठेव आणि माझ्याकडे बघ कसं करतोय. भाई अंडे सोलायची पण एक पद्धत असते. अंड फोडलं की त्यावर एक थिन लेअर असतो तो फक्त हळूहळू खेचायचा. मग पूर्ण अंड एकदम प्रॉपर सोललं जातं बरोबर ह्या प्रकारे. हे बघा किती इझी काम आहे बरं. असो पूर्ण अंड्याचे 2 भाग केले. गॅस चालू केला. कांदे भाजून घेतले आणि पेस्ट टाकून मस्त भाजून घेतलं. चांगली भाजी बनवण्यासाठी पेस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तो चांगला असेल तर भाजी एकदम टेस्टी बनते नाहीतर मग काही खरं नाही. मग 1 बाय 1 सगळे अंडे टाकले आणि थोडं शिजू दिलं. आणि भाई साहब काय कलर आला भाजीला. एकदम क्लास हॉटेल मधली भाजी दिसते. मग तारक मेहता लावला आणि जेवण चालू केलं. लाईक आणि फॉलो करून टाका आणि पुढे काय बनवू ते सांगा.